माझे नाव अर्जुन आहे. आज मी या अंधाऱ्या खोलीत बसलो होतो. मला खूप प्रकाशाची गरज होती. पण प्रकाश कुठून येणार? ज्या व्यक्तीने नेहमी माझी काळजी घेतली, माझ्या प्रत्येक निवडीचा विचार केला, मी स्वतःच त्याच्यापासून खूप दूर गेलो होतो. मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होतो. माझे वडील शाळेबाहेर आईस्क्रीम विकायचे. उन्हाळ्याचा हंगाम होता आणि त्यांचे आईस्क्रीम चांगले विकले जात होते. माझ्या वडिलांनी मला शिकवण्यासाठी आणि माझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी आयुष्यात खूप कष्ट केले होते. मला माझ्या वडिलांशी बोलण्याचा तिरस्कार वाटायचा, कारण ते दिसताना गरीब दिसत होते आणि गरिबांसारखे जीवन जगत होते. आधुनिक काळातही त्यांचे विचार जुने होते. मी हायस्कूलमध्ये शिकत असताना मला शाळेबाहेर आईस्क्रीम विकताना पाहून खूप राग यायचा. मी कोणालाही सांगितले नाही की आईस्क्रीम विकणारा माणूस माझे वडील आहेत. मला माझे काका खूप आवडायचे. ते खूप श्रीमंत होते. ते नेहमी मला शहरात घेऊन जाण्याची आणि तेथील चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याची ऑफर द्यायचे. पण आईवडिलांनी मला कधीही त्यांच्यापासून दूर जाऊ दिले नाही. एक दिवस आमच्या घरात खूप मोठे भांडण झाले. दुसऱ्या दिवशी आईवडिलांनी माझे सामान पॅक केले आणि मला काकांकडे पाठवले. तिथे सर्व काही ठीक होते. पण काही दिवसांनी मला माझ्या पालकांची आठवण येऊ लागली. मी तिथे 5 वर्षे राहिलो. एक दिवस अचानक आईचा फोन आला की वडील शेवटचा श्वास घेत आहेत, घरी ये. त्यांना शेवटच्या क्षणी माझ्याशी बोलायचे होते. मी घरी पोहोचताच पाहिले की वडील आमच्या तुटलेल्या खाटेवर पडले होते, जिथे ते अनेकदा झोपायचे, आणि माझ्यासाठी त्यांनी एक लहान दिवाण बनवले होते. माझे दिवाण अजूनही माझ्या खोलीत ठेवले होते. याचा अर्थ गेल्या 5 वर्षापासून कोणीही माझे सामान वापरले नव्हते. वडिलांची तब्येत खूप बिघडली होती. त्यांचा शेवटचा श्वास चालू होता. त्यांची अवस्था पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी त्यांच्या शेजारी बसताच त्यांनी माझ्या कानात असे काही सांगितले की ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझे अश्रूच थांबत नव्हते. लहानपणापासूनच मी माझ्या वडिलांना काही ना काही करताना पाहिले होते, ज्यावर मला नेहमीच लाज वाटली. माझे वडील आणि माझे काका फक्त 2 भाऊ होते. काका शहरात राहत होते आणि आम्ही मिर्झापूरमधील एका लहान गावात राहत होतो. माझ्या वडिलांनी लहानपणापासूनच खूप कष्ट केले होते, म्हणून ते यशस्वी झाले नाहीत. माझे काका प्रत्येक बाबतीत खूपच हुशार होते. माझ्या वडिलांनी माझ्या संगोपनात कधीही कोणतीही कमतरता ठेवली नाही. आम्ही राहत असलेल्या रस्त्यावर आमच्यापेक्षा गरीब लोक होते. तरीही माझे वडील माझ्यासाठी सर्वोत्तम आणि महागडे कपडे खरेदी करायचे. मी आईला जे काही खायला सांगायचो ते मला लगेच मिळायचे. या दोघांनीही माझी खूप काळजी घेतली. लहानपणापासूनच त्यांनी मला गावातील एका चांगल्या आणि खाजगी शाळेत प्रवेश मिळवून दिला. मी 7 वर्षांचा झाल्यावर हळूहळू समजू लागलो. मी ज्या शाळेत शिकत होतो तिथे सरपंचाचा मुलगा, शहरातील नोकरदार व्यक्तीचा मुलगा असे सर्वजण असायचे. आणि मी कोण होतो? मी माझ्या वडिलांना लहानपणापासूनच आईस्क्रीम विकताना पाहिले होते. कधीकधी त्यांना गावातील शेतातही कष्ट करताना पाहिले होते. माझे काका जेव्हा आमच्या घरी यायचे तेव्हा ते मोठ्या गाडीतून यायचे आणि माझ्यासाठी महागडी खेळणी आणायचे. माझ्या वडिलांनीही मला कधी कशाचीही कमतरता भासू दिली नाही. तरी मला माझ्या शाळेतील मुलांचे जीवन आणि माझ्या काकांच्या मुलांचे जीवन अधिक आवडले. शाळेतून सुटल्यावर इतर मुलांचे वडील त्यांना घेण्यासाठी यायचे, कोणी दुचाकीवर तर कोणी गाडीतून. मला हे सर्व पाहायला खूप आवडायचे. मला घरी पायी जावे लागायचे, कारण आमचे घर शाळेपासून दूर नव्हते. माझे आई वडील कधीही मला शाळेत सोडायला किंवा घ्यायला आले नाहीत. माझे आयुष्य आरामदायक होते. माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होत होती. तरीही मला इतर मुलांचे जीवन आवडले. शाळेत मुले अनेकदा बोलायची की त्यांचे वडील व्यापारी आहेत, जमीनदार आहेत, सरपंच आहेत. पण मला ते ऐकायला आवडायचे. माझे वडील काय करतात याची मला स्वतःला लाज वाटायची. ते एक सामान्य माणूस होते. गरीब व्यक्ती, कष्टकरी मजूर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे
उन्हाळ्यात आईस्क्रीम विकणारे. मी माझ्या वडिलांबद्दल मित्रांना कधीच सांगितले नाही. मी तरुण झालो. मी ज्या शाळेत शिकलो ती फक्त 8वीपर्यंत होती. ती पूर्ण झाल्यावर वडिलांनी माझा प्रवेश दुसऱ्या शाळेत केला, जिथे ते आईस्क्रीम बनवायचे. ही मिर्झापूरमधील सर्वोत्तम महागडी शाळा होती, जिथे इतर शाळांपेक्षा फी खूप जास्त होती. वडील म्हणायचे की मी तुला खूप शिकवीन, तुझी स्वप्न पूर्ण करेन. इंटर स्कूल पूर्ण झाल्यावर मी तुला शहरातील सर्वात मोठ्या विद्यापीठात प्रवेश घेऊन देईन. मी शांतपणे माझ्या वडिलांचे ऐकत असे. आई तिच्या डोळ्यात अनेक स्वप्ने सजवत होती. मी 9वीत दाखल झालो होतो आणि माझा अभ्यास खूप चांगला चालला होता. इथले अनेक श्रीमंत मुलेही माझे मित्र बनले. या शाळेत येऊन मला स्वतःचा अभिमान वाटायचा. मी पूर्वी ज्या शाळेत अभ्यास करायचो तिथेही मला चांगले गुण मिळाले होते आणि इथेही मी 9वी पूर्ण झाल्यावर संपूर्ण शाळेत अव्वल आलो होतो. माझ्या अभ्यासात प्रगती होत असताना मला लवकरच अभिमान वाटू लागला. मला फक्त माझे मित्र आवडायचे. मी माझ्या मित्रांना कधीही घरी आणले नाही. माझ्या सर्व मित्रांना हे कळू नये असे मला वाटायचे की मी या छोट्या घरात राहिलो तर माझा अपमान होईल. या शाळेत शिकताना माझी 3 वर्षे उलटून गेली होती. आता माझे अंतिम वर्ष पूर्ण होणार होते. मी या संपूर्ण शाळेचा टॉपर होतो. या सर्व वर्षांमध्ये मी अजूनही माझ्या वडिलांशी चांगल्या प्रकारे बोललो नव्हतो. मी लहान असताना माझ्या वडिलांवर खूप प्रेम करायचो. त्यांच्याकडून लहान मागणी करायचो. पण मी मोठा झाल्यावर मी त्यांच्यापासून अंतर ठेवू लागलो. मला माझ्या वडिलांच्या फाटलेल्या कपड्यांचा तिरस्कार वाटायचा. या छोट्या घराचा तिरस्कार होता आणि त्यांच्या पालकांचा जीवनाचा तिरस्कार होता. आम्हाला मोठ्या लोकांसारखे व्हावे अशी माझी इच्छा होती. काका अनेकदा आमच्या घरी यायचे आणि माझ्यासाठी भेटवस्तू आणायचे. आता त्यांची दोन्ही मुले तरुण झाली होती. दोघेही अभ्यासात इतके व्यस्त होते की ते आता आमच्या घरी आले नाहीत. काकूंना येथे यायला अजिबात आवडत नव्हते, म्हणून मी त्यांना अनेकदा आमच्या नातेवाईकांच्या लग्न सोहळ्यात पाहिले. त्या कधीच आमच्या घरी आल्या नव्हत्या. मला माझ्या वडिलांशी बोलायला किंवा त्यांना पाहायलाही आवडत नव्हते. जरी त्यांनी माझ्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला. माझ्या वाढत्या वयाबरोबर त्यांनी माझ्याकडून अनेक अपेक्षा ठेवल्या, पण त्यांच्या अपेक्षांचा मला काहीच अर्थ नव्हता. मी नेहमी माझ्या आईला सांगितले की आम्हीही शहरात जाऊ, काकांच्या घरी, पण आई प्रत्येक वेळी नकार द्यायची. मुला, ते मोठे लोक आहेत, ते येथे येतात, त्यांना येऊ दे, पण आमच्याकडे त्यांच्या घरी जाण्याची पुरेशी स्थिती नाही. काका जेव्हा आमच्या घरी यायचे तेव्हा म्हणायचे, मुला, माझ्यासोबत माझ्या घरी चल, तो अभ्यासात खूप चांगला आहेस, मी तुला शहरात प्रवेश मिळवून देईन, तू तिथे आरामात शिक, तुला नोकरी मिळाल्यावर तुझ्या पालकांनाही तिथे बोलवून घे. मला हे काका खूप आवडायचे. मी माझ्या आईशी याबद्दल अनेक वेळा बोललो होतो, मला शहरात काकांच्या घरी पाठवण्यासाठी, पण आईवडील दोघेही म्हणायचे की तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस, आम्ही तुला स्वतःपासून दूर करू शकत नाही. ते लोक मला काकांच्या घरी पाठवायला कधीच तयार नव्हते आणि मला लगेच तिथे जायचे होते. मी माझ्या आईवडिलांसोबत राहायला आवडत नव्हते. मित्रांशी खोटे बोलावे लागत होते. आपले घर त्यांच्यापासून लपवावे लागत होते. वडिलांनाही त्याच्यापासून लपवायचे होते. तथापि मी हे किती काळ करणार होतो. जर मी शहरात गेलो असतो तर मी काकांच्या आलिशान घरात राहिलो असतो, त्यांच्या मुलांप्रमाणे रंगीबेरंगी जीवन जगलो असतो. पण माझे पालक अजिबात सहमत नव्हते. एक दिवस मी माझ्या वर्गात बसलो होतो. वर्गातील मुले म्हणू लागली की आपण वाचनलेखन करून येथे पोचलो आहोत, ते आपल्या वडिलांमुळे. माझ्या एका मित्राने असे म्हणायला सुरुवात केली की आपल्याला शाळेत एक कार्यक्रम ठेवायचा आहे, जिथे आपण आपल्या वडिलांना पुरस्कार देऊ. तसेही फादर्स डे एका महिन्यानंतर येत आहे, तेव्हाच हा कार्यक्रम करूया. मी त्याला प्रतिसाद दिला नाही, पण मी पूर्णपणे अस्वस्थ होतो. घरी येताना मी गॅलरीत शांतपणे बसलो होतो. माझे मन अजिबात काम करत नव्हते.
आज वर्गात झालेल्या संभाषणामुळे माझे मन पूर्णपणे थांबले होते. मला काय करावे हे समजू शकले नाही. जर लोकांनी फादर्स डेच्या दिवशी माझ्या वडिलांबद्दल विचारले तर मी त्यांना काय सांगणार? हे प्रकरण कसे थांबवायचे हे मला समजू शकले नाही. मला शाळेत फादर्स डे साजरा करायचा नव्हता. जर कोणालाही माझ्या वडिलांबद्दल माहिती झाली तर माझा खूप अपमान होईल आणि त्याचवेळी माझे मित्र माझी चेष्टा करतील. कारण अनेकदा मी त्या लोकांना सांगितले होते की मी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. आम्ही गरीब नाही किंवा आम्ही अधिक श्रीमंत नाही. आणि आता मी ज्या शाळेत अभ्यास करत होतो त्या शाळेबाहेर माझे वडील आईस्क्रीम विकत असत. मी शाळेत सोडताना माझ्या वडिलांकडेही पाहिले नाही, कारण मला तिथे आईस्क्रीम विकणे आवडत नव्हते. ते अनेक दिवसांपासून त्या ठिकाणी आईस्क्रीम विकत होते. माझे सर्व खोटे सर्वांना प्रकट होईल. फक्त हे माझे जीवन आहे असा विचार करत होतो. आई हळूहळू चालत गॅलरीजवळ आली. तिने काहीही बोलण्यापूर्वी मी गर्जना करून उठलो आणि ओरडलो की आई, तुम्ही तुमच्या नवऱ्याला एक गोष्ट चांगल्या प्रकारे समजून सांगा की त्यांनी माझ्या शाळेबाहेर आईस्क्रीम विकू नये. आणि अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे ते त्यांच्या गाड्या घेऊन जाऊ शकतात. जर माझ्या मित्रांना हे कळले की आईस्क्रीमवाला काका माझे वडील आहेत तर मग मी प्रत्येकासमोर किती अपमानित होईन. मला शाळेत आधीच खूप आदर आहे. पूर्वीच्या शाळेतही मी माझ्या वडिलांना कधीच घेतले नाही आणि इथे मी कोणालाही त्यांच्याबद्दल कधीच सांगितले नाही. संपूर्ण शाळा मला फक्त माझ्या नावाने ओळखते. तुझा नवरा माझ्या शाळेबाहेर आईस्क्रीम का विकतो? त्यांच्या मुलाच्या सन्मानाबद्दल त्यांना कल्पना नाही का? माझे ऐकून माझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, तू वेडा झाला आहेस का? तू कोणत्या प्रकारच्या गोष्टींबद्दल बोलत आहेस? आपल्या वडिलांबद्दल बोलताना तुला लाज कशी काय वाटत नाही? आपले वडील त्या शाळेबाहेर काही काळ आईस्क्रीम विकतात आणि तू तिथे सुमारे 4 वर्षांपासून शिकत आहेस. आणि तू आपल्या वडिलांची ओळख लोकांकडून का लपवत आहेस? अरे, आपण सर्वांना आपल्या वडिलांबद्दल अभिमानाने सांगावे. मी म्हणालो, नाही, जितके त्यांना आईस्क्रीम विकावे लागले ते विकले. आपल्या नवऱ्याला तुम्हीच सांगा. जर त्यांनी आपल्या मुलाच्या सन्मानाचा विचार केला तर तिथून दूर जा आणि आईस्क्रीम विका. आपल्या नवऱ्याने माझा सन्मान खराब करण्याचा निर्णय घेतला आहे. मला माहीत आहे की प्रत्येकासमोर मला किती लाज वाटते. शाळेबाहेर जाताना मी तुझ्यासमोर हात जोडतो. असे करू नका आणि त्यांना समजावून सांगा. मी याबद्दल तुझ्याशी बोलण्यासाठी बराच काळ विचार करत आहे, पण मला सक्ती केली गेली. हे बऱ्याच काळापासून दडपत आहे, पण आता मी माझ्या मित्रांशी खोटे बोलणार नाही. माझ्या आईने माझ्या गालावर जोरदार थप्पड मारली आणि म्हणाली, माझे पती काय आहेत? तो तुझा पिता आहे. आपल्या वडिलांचे नाव असे घेऊ नकोस. ते तुझ्यासाठी दिवसभर उन्हात कष्ट करतात, जेणेकरून तुझे आयुष्य आरामशीर होऊ शकेल. तू चांगले कपडे घालू शकतोस ते फक्त त्यांच्यामुळेच. चांगले अन्न खाऊ शकतोस, चांगले शिक्षण मिळवू शकतोस ते फक्त तुमच्यामुळेच. आज जेव्हा तू सक्षम व्हाल तेव्हा तुझ्या वडिलांना वडील म्हणायला तुला लाज वाटेल. मला आश्चर्य वाटते की तू तुझ्या मित्रांना वडिलांबद्दल कधीही का सांगितले नाहीस. अरे, वडील अशी एक व्यक्ती आहे जो आपल्या मुलांसाठी कोणत्याही समस्येशी लढतो आणि तू या वडिलांचे कौतुक करायला संकोच करत आहेस. तुला लाज कशी काय वाटत नाही? तू अभ्यासात फक्त चांगले व्हावेस. तुझा सन्मान काय आहे? आणि तू हा सन्मान तुझ्या वडिलांकडूनही मिळाला आहे. आणि यश दिवसेंदिवस उन्हात उभे राहून आईस्क्रीमची विक्री देखील करतात. तू शाळेचा विद्यार्थी आहेस नाही का? त्याशिवाय तुझी स्थिती काय आहे सांग. माझ्या आईचे शब्द ऐकून मी गप्प बसलो. मी फक्त माझ्या आईलाही चांगले ऐकले असते असे मला वाटले, पण मी शांत होतो. मी आता तिथे थांबत नव्हतो. मी रागाने शांतपणे घराबाहेर पडलो. जरी मला माझ्या परीक्षेची तयारी करावी लागली, पण आज वर्गात झालेल्या संभाषणामुळे माझे रक्त तापले होते. आज सर्व विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र फादर्स डे साजरा करण्याचा विचार करत होते. शिक्षकांनी सांगितले
की सर्व मुले आपल्या वडिलांना शाळेत आणतील. मुले म्हणू लागले की आम्हाला आमच्या वडिलांनाही एक चांगली भावना द्यायची आहे. शिक्षकांनी काहीतरी हवे होते आणि मी शाळेचा टॉपर होतो. मी याकडे दुर्लक्ष करीत होतो. माझा मुद्दा सर्वात विशेष होता. मला सर्वात महत्त्वाचे स्थान दिले गेले. हेच कारण मी खूप अस्वस्थ होतो. मला माहीत होते की फादर्स डेच्या दिवशी प्रत्येकजण मला प्रथम माझ्या वडिलांना स्टेजवर आणण्यास सांगेल. मी त्यांना माझ्या शाळेत कसे काय नेऊ शकेन? प्रत्येकाने त्यांचा चेहरा पाहिला होता, पण तो माझा पिता आहे हे कोणालाही माहिती नव्हते. प्रत्येकाने त्यांना आईस्क्रीमच्या काकांच्या नावाने ओळखले. जर मी त्यांना स्टेजवर नेऊन त्यांना उभा केले तर मग माझा आदर काय राहील? तीच गोष्ट माझे हृदय जाळत होती. मी बराच काळ घराबाहेर बसलो. याबद्दल विचार करत राहिलो आणि मग मी घरी परतलो. कारण मला माझ्या परीक्षांची चिंता होती. मलाही त्यासाठी तयारी करावी लागली. बराच काळ घराबाहेर फिरल्यानंतर मी घरी पोहोचलो. तेव्हा माझे वडील त्यांच्या हातात होते. मी त्यांना एक नजरेने पाहिले आणि खोलीत जाऊ लागलो. मी अनेक दिवसांपासून त्यांच्याशी बोलत नव्हतो. मी आत जात होतो. जेव्हा त्यांनी मला आवाज दिला तेव्हा मी वळून पाहिले आणि त्यांच्याकडे पाहिले. मग त्या क्षणासाठी माझ्या हृदयात काहीतरी घडले. त्यांचे संपूर्ण शरीर घामाने भिजले होते. कपाळावर घाम होता. केस विखुरलेले होते. मला थोडा वेळ लाज वाटू लागली, पण मी लगेचच माझी पेच काढून टाकली. त्यांनी माझ्याकडे पाहण्यास सुरुवात केली आणि असे म्हणू लागले की मुला, हे पैसे ठेव. काही दिवसांपूर्वी तू तुझ्या आईला सांगत होता की तुला काही पुस्तके खरेदी करावी लागतील. तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते, पण आता मी तुझ्यासाठी पैसे गोळा केले आहेत. तू तुझे पुस्तक आण. त्यांच्या हातात असलेले पैसे पाहून मला पुन्हा राग आला. कारण ते 500 किंवा 2000च्या नोटा नव्हता, तर 20, 10, 5 आणि 50-50च्या नोटा होत्या. असे दिसते की जणू सर्व चिल्लर होते. मी शांतपणे माझ्या हातात पैसे घेतले. मला पुस्तके खरेदी करायची होती, म्हणून या क्षणी मला राग आला नाही. मला पाहून ते सांगू लागले की मुला, आणखी काही हवे आहे? तुला जे पाहिजे ते सांग. मी शक्य तितक्या लवकर पैशांची व्यवस्था करून प्रयत्न करेन आणि तुला जे काही हवे आहे ते तुला मिळेल. मी बोलल्याशिवाय माझ्या खोलीत आलो होतो. सर्व काही दृश्यमान होते की त्यांना थोड्या काळासाठी माझ्याशी संवाद साधण्याची इच्छा होती, पण माझे हृदय त्यांच्याशी अजिबात बोलत नव्हते. त्यांची तब्येत इतकी खराब होत होती की ते आंघोळ करेपर्यंत मी त्यांच्यावर अजिबात बसत नाही. काही काळानंतर आई खोलीत शिरली आणि माझ्याकडे पाहत होती. ती रागाने म्हणाली की आपल्या वडिलांना तुझ्याशी बोलायचे आहे, म्हणून ते तुला प्रश्न विचारत होते आणि तू त्यांना 2 तुकड्यांची उत्तरे देऊन खोलीत आत आला होतास. तुला लाज वाटली पाहिजे. तू या प्रकारची कृत्ये कशी काय करत आहेस, तेही तुझ्या वडिलांसह. तू आपल्या घरात आपल्या वडिलांशीच बोलत नाहीस. मला असे वाटते की कदाचित तू मोठा होत आहेस आणि तू अत्यंत शांत वर्तनाची व्यक्ती बनत आहेस, म्हणून तू बोलत नाहीस. पण मला काय माहीत आहे की तू आपल्या वडिलांसाठी आपल्या अंतःकरणात राग भरला आहेस. तू असा का वागत आहेस जेणेकरून तुझ्या वडिलांना वाईट वाटेल? माझ्या आईकडे पाहत असताना मी दडपलेल्या आवाजात म्हणालो, मी जे बोललो ते म्हणजे ते फक्त माझ्या वडिलांकडे बनवायचे आहे आणि सावधगिरी बाळगावा. मी माझ्या शाळेभोवती आईस्क्रीम कार्टसह भटकत आहे. मग तुम्हाला माहीत आहे की शाळेतील एखाद्या व्यक्तीला हे देखील कळले की टॉपर अर्जुनचे वडील आईस्क्रीम विकतात, मग माझा आदर काय असेल? प्रत्येकजण माझी चेष्टा करेल. त्याचप्रमाणे माझे बरेच शत्रू आहेत. फक्त एखाद्या व्यक्तीला हे माहीत आहे. मग ते अग्नीसारख्या शाळेत कसे पसरते ते पहा. मी तुमच्यासमोर माझे हात जोडतो. आई, माझ्या सन्मानाची काळजी घे. आई माझ्याकडे पाहत होती. घाबरू नकोस. ज्या दिवसापासून तुझे वडील या जगात नसतील आणि तू रस्त्यावर भीक मागू शकाल आणि एखाद्या दिवशी तुला वास्तविकता किंवा आईस्क्रीम विकणाऱ्या व्यक्तीची माहिती मिळाली, तर तू किती चुकीचा आहेस हे तुला समजेल. असे म्हणत आई खोलीच्या बाहेर गेली.
तिच्या डोळ्यात अश्रू आले. मी आश्चर्यचकित झालो आणि माझ्या आईचे ऐकले. ती काय म्हणाली? तिचा मुद्दा माझ्या समजण्याच्या पलीकडचा होता, पण तिच्या नजरेत असे काहीतरी होते. तिच्या डोळ्यांना काहीतरी मला सांगायचे होते, पण कदाचित कोणीतरी तिला नकार दिला असावा. मी अनेक दिवसांपासून याचा विचारच करत राहिलो. माझ्या डोक्याला थोडा धक्का दिसला होता, पण मी अभ्यासामध्ये व्यस्त राहिलो होतो. माझ्या मनात अनावश्यक विचार करून मला माझे मन खराब करायचे नव्हते. वेळ हळूहळू जात होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्यप्रकाश पसरला. जेव्हा मी सकाळी उठलो तेव्हा माझे वडील तयारी करत होते, पण मी त्यांना आधी सोडले होते. एका क्षणासाठी मला आज माझ्या शाळेच्या सभोवतालच्या सर्व गोष्टी पाहू नका असे सांगायसारखे वाटले, पण माझ्या वडिलांसमोर बोलण्याचे मला पुरेसे धाडस नव्हते. होय, मी माझ्या आईला सर्व काही सांगू शकतो, तिच्याशी भांडू शकतो, पण मी माझ्या वडिलांसमोर काहीही बोललो नाही. ते माझे वडील होते. मला हे चांगले कळले. माझा मार्ग ओलांडत असताना माझे डोळे त्या क्षणासाठी भिजले होते. माझी इच्छा होती की माझे वडील देखील शिक्षित पाहिजे होते. इतर सर्व विद्यार्थ्यांच्या वडिलांनी ज्या प्रकारे तो एका मोठ्या कंपनीत काम करेल, माझी इच्छा होती की मी सुद्धा श्रीमंत वडिलांचा मुलगा पाहिजे होतो. ही गोष्ट पुन्हा पुन्हा माझ्या हृदयात येत असे आणि मी सतत स्वतःला भटकवण्याचा प्रयत्न करीत होतो. मी जे एक गोष्ट विचार करत होतो ती अजिबातच शक्य नव्हती. सर्व मार्गे विचार करून मी शाळेत पोहोचलो. सर्व विद्यार्थी आत जात होते. जेव्हा मी माझ्या वर्गात पोहोचलो तेव्हा फादर्स डेबद्दल नियोजन चालू होते. मी खूप अस्वस्थ होतो. मला हे सर्व काहीच आवडले नाही. प्रत्येकाने मला माझ्या वडिलांबद्दल विचारले, पण मी माझ्या वडिलांना आणले नाही. तरीही शाळेचे लोक माझ्या वडिलांचा फोटो विचारत होते, जे स्क्रीनवर चालत असत, आणि त्याच गोष्टी मला खूप अडचणीत आणत आहेत. मी माझ्या जागी बसलो तेव्हा वर्गाचा मॉनिटर माझ्याकडे आला आणि माझ्याकडे पाहण्यास सुरुवात केली आणि म्हणाला की मी अर्जुन, वर्गाचा मॉनिटर आहे, पण तुला देखील हे माहीत आहे की सर्व तयारी तुझ्या हातात आहेत. मी सर्व विद्यार्थ्यांची नावे लिहिली आहेत. उर्वरित तू तुझ्यानुसार तयारी कर. शिक्षक म्हणाले की तुला प्रत्येक गोष्टीत पुढे राहावे लागेल. तुझ्या वडिलांनाही पुरस्कार देण्यात येईल, म्हणून तू तुझ्या स्वतःच्या मार्गाने सर्व काही हाताळ. मी या क्षणी माझे डोके हलवले होते. मला हे प्रकरण आणखी वाढवायचे नव्हते. मला माहीत होते की हे घडण्यास बांधील आहे की ही गोष्ट मला खरोखर त्रास देत होती. या गोंधळात संपूर्ण दिवस निघून गेला. जे काही शिक्षक येत होते, मी मला काहीतरी जोडण्यास सांगत होते. मी त्यांच्यानुसार काम करत असताना काही काळानंतर सुट्टीची वेळ आली. मग मला माहीत होते की आता सर्व मुले माझ्या वडिलांच्या हातात जातील आणि त्यांच्याकडून आईस्क्रीम खरेदी करतील आणि मला इथून पळून जावे लागेल. पण आज हे शक्य नव्हते. मी वर्गातून बाहेर पडताच माझ्या मित्रांनी मला पकडले आणि सर्वांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले की काही दिवसानंतर फादर्स डे आहे. प्रत्येकाला आपल्या वडिलांना बोलवायचे आहे. तर आज आपल्या सर्वांना तुझ्याकडून आईस्क्रीम पार्टी द्यायची आहे. माझ्या श्वासाने त्या लोकांचे ऐकणे थांबवले. त्या लोकांकडे पाहत असताना मी असे म्हणू लागलो की काही नाही, मी आता जात आहे. मला उशीर होत आहे. आई घरी थांबले. तुम्ही अगोदर खा, मी पुन्हा खाईन. पण त्या सर्वांनी मला जबरदस्तीने वडिलांच्याकडे नेले. त्यांना पाहून मी डोळे चोरले आणि प्रत्येकासाठी हळूहळू आईस्क्रीम मागितली. वडिलांनी मला त्यांच्याकडे पाहून खूप आनंद झाला. त्यांचा आनंद लपून लपून बसला नव्हता. माझ्याबरोबर मुलांनाही हे जाणवले. 1 किंवा 2 जणांनी त्याला काका विचारले होते, आपण हसत का आहात? ते शांत असताना. पण या प्रश्नावर माझे हृदय इतके अस्वस्थ होते की मी शब्दामध्ये सांगू शकत नाही. जर माझा मुलगा आला तेव्हा मी माझ्या वडिलांच्या तोंडातून बाहेर पडलो असतो तर मग माझा आदर काय राहिला असता. माझे संपूर्ण शरीर क्षणभर थरथरत होते. प्रत्येकासाठी आईस्क्रीम घेतल्यानंतर मी माझ्या वडिलांकडे पैसे जमा करताच त्यांनी मला नकार दिला. परंतु मी जाणीवपूर्वक ते पैसे ठेवले होते, कारण
जर तेथे काही शंका असतील तर ते माझ्यासाठी खूप कठीण झाले असते, ज्याला मी कोणास समजावून सांगेन. पण मला माहीत आहे घरी आल्यावर वडील नक्कीच माझ्याशी बोलतील. पण या क्षणी मी माझे आयुष्य वाचवले. सर्वजण आईस्क्रीम खाण्यासाठी घरी जात होते. प्रत्येकाच्या तोंडावर फादर्स डेबद्दल फक्त चर्चा होती. आमंत्रण कार्ड तयार केले जात होते, जे प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी पाठवायचे होते. माझी शाळा किरकोळ शाळा नव्हती, तर खूप मोठ्या माणसांची शाळा होती आणि ती खूप मोठ्या ठिकाणी बांधली गेली, जिथे प्रत्येक सुविधा उपस्थित होती. कधीकधी मला माझ्या वडिलांचा अभिमान वाटायचा की अशा चांगल्या शाळेत इतके महाग शिक्षण मिळवून त्यांना इतके काम मिळत आहे. पण त्यांची कृती माझे रक्त तापवत असे. आईस्क्रीम इतरत्र विक्री करण्यासाठी मी माझ्या आईला किती वेळा समजावून सांगितले. मला हरकत नाही, त्यांना करावे लागत असेल तर ते त्यांनी करावे, परंतु ते त्यांनी माझ्या शाळेजवळ करू नये, जिथे माझा सन्मान, माझे नाव आहे. आई असे म्हणायची की तू इतके सहज कसे काय बोलतोस? ते ठिकाण तुझ्या वडिलांचे जुने ठिकाण आहे आणि जुन्या जागेवर त्यांच्या आईस्क्रीमची विक्री कोणत्याही नवीन ठिकाणी होणार नाही. आईला हे कधीच समजले नाही. हे सांगून ती माझा मुद्दा दडपून टाकत असे. तो दिवस नेहमीप्रमाणेच गेला होता. संध्याकाळी 7च्या सुमारास वडील घरी आले. तेव्हा मी माझ्या खोलीत अभ्यास करत होतो. मला त्यांच्या आगमनाची जाणीव झाली होती, पण मी अजिबात बाहेर जाण्याचा विचार केला नाही. काही क्षण असे झाले जेव्हा वडिलांनी अचानक मला आवाजात बोलवले. मी अजून येत नाही हे त्यांना नाकारू इच्छित होते. मला माझा अभ्यास पूर्ण करावा लागेल, पण ते माझे वडील आहेत म्हणून मी शांतपणे बाहेर आलो. ते त्यांच्या तुटलेल्या पलंगावर बसले होते. माझ्याजवळ येण्याबद्दल बोलत होते. मला माहीत आहे की मी त्यांच्याजवळ बसलो तर घामाचा वास माझ्या सहनशीलतेबाहेर जाईल, पण तरीही मला त्यांच्याकडे जायचे नव्हते. पण थोड्या अंतरावर बसलो होतो. त्यांनी माझ्याकडे पैसे वाढवायला सुरुवात केली आणि म्हणाले, अरे मुला, आज मी तुला पैसे देऊ नकोस असा इशारा दिला, तरीही तू पैसे द्यायला आलास. मी शांतपणे ते पैसे घेतले. त्याबद्दल काहीही बोलले नाही. मला माहीत आहे की त्यांना माझ्याबद्दल कधीही वाईट वाटत नाही, म्हणूनच ते माझ्याशी निमित्त घेऊन बोलण्याचा प्रयत्न करत असतात. पण मला माझ्या नावाची खात्री होती. आजही मी त्यांच्याशी बोललो नाही. मी लहान होतो तेव्हा माझे नाते खोल होते, पण मी मोठं झाल्यावर मी त्यांच्यापासून अंतर बनवण्यास सुरुवात केली. मी बहुतेक माझ्या आईच्या जवळ होतो आणि आता मला माझ्या वडिलांमध्ये किंवा माझ्या आईमध्ये रस नव्हता. तो फक्त माझ्या नावावर राहत होता. दोघांनीही मला कोणतेही स्थान किंवा सन्मान देण्यात आले नाही. वेळ हळूहळू जात होता. फादर्स डेची तयारी पूर्ण जोरात चालू होती. मला एक मोठे आमंत्रण कार्ड दिले गेले होते, ज्यावर हे स्पष्टपणे लिहिले गेले होते की आपण आपल्या वडिलांसोबत यावे लागेल. त्यांच्या नावाची घोषणा केली जाईल आणि त्यानंतर त्यांना सर्वोत्कृष्ट वडील म्हणून पुरस्कार देण्यात येईल. आपण त्यांच्यामुळे येथे आहात. त्यांच्या कठोर परिश्रमांमुळे आपल्याला बरीच चांगली संख्या मिळेल. आपल्या वडिलांमुळे आपण इतके यशस्वी होऊ शकता. माझे हृदय धडधडत होते, पण मी अजूनही शांत होतो. मला काय करावे हे समजत नव्हते. फादर्स डे फक्त 2 दिवस बाकी होता. माझ्या वडिलांसोबत चालण्यासाठी मला क्षणभर जाणवत होते. परंतु जर तुला माहीत असेल तर मग माझ्याकडून प्रश्नाचे उत्तर कोण देईल? आता काय होईल? पण दुसरीकडे मला असे वाटते की माझा अपमान होईल. हा विचार करून माझे मन फिरत असे. मी किती गोष्टी ऐकेन, किती विद्यार्थी माझी चेष्टा करतील. विद्यार्थी मला गरीब मानू शकत नाहीत. मला एखाद्याच्या डोळ्यात स्वतःवर दया दाखवायची नव्हती. हेच कारण माझे मन अजिबात काम करत नव्हते. वेळ जात होता. 2 दिवस गेले होते आणि आज फादर्स डे होता. मला माहीत आहे की ब्रेक टाईमनंतर हे कार्य सुरू होईल. तेव्हा माझे वडील त्यांचा हात साफ करीत होते. नक्कीच ते अजूनही त्यांच्या कामावर जात होते. मी त्यांना काळजीपूर्वक पाहिले. हलका निळा शर्ट आणि खूप जुना पॅन्ट घातला होता. ते आपला हात खूप कठोर साफ करत होते, जेणेकरून तिथे उपस्थित मुले त्यांच्याकडून आईस्क्रीम खरेदी करू शकतील, कारण बऱ्याच लोकांना स्वच्छता खूप आवडते.
माझे हृदय भरले होते, परंतु मी ताबडतोब त्यांच्याकडून माझे डोळे चोरले. मला त्यांच्याकडे पाहायचे धाडस होत नव्हते. हृदय विचित्र स्थितीला बळी पडत होते. मी एकट्या शाळेला निघालो. मला वाटले की जेव्हा माझ्या वडिलांचे नाव जाहीर केले जाईल तेव्हा मी तिथे जाईन. मी त्यांचा पुरस्कार स्वतः घेईन आणि माझ्या वडिलांचे आरोग्य चांगले नाही याबद्दल दिलगीर आहोत, ते येऊ शकले नाहीत असे म्हणेन. माझे हृदय खूप चिंताग्रस्त होईल. हात व पाय थरथरत होते. माझा आदर ठेवण्यासाठी मला हे सर्व करावे लागले. वेळ जात होता आणि ब्रेकनंतर सर्व व्यवस्था पूर्ण झाली. मी प्रथम ओळीमध्ये बसलो होतो. मी बसताच सरांनी माझ्या वडिलांबद्दल माझा उल्लेख केला. या क्षणी मी गप्प राहिलो आणि त्यांना प्रतिसाद दिला नाही. हळूहळू संपूर्ण हॉल भरण्यास सुरुवात झाली आणि काही काळानंतर सर्व विद्यार्थ्यांचे वडील हॉलमध्ये जमले होते. फंक्शन टाळ्याने सुरू केले होते. पहिल्या छोट्या वर्गाच्या टॉपरला कॉल केला गेला. त्याला खूप आदर देण्यात आला. त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या गेल्या. त्याच्या वडिलांचा सन्मान करण्यात आला. हे सर्व पाहून मला माहीत नाही मी चूक केली. तुला माहीत असल्यास त्यात काय चूक आहे? ते कठोर परिश्रम करतात. या गोष्टी एका बाजूला माझ्या हृदयात येत होत्या. दुसरीकडे मेंदू या सर्व गोष्टी नाकारत होता की अर्जुन भावनिक असल्याचा कोणताही फायदा नाही. भावनिकतेसह आदर कधीही अखंड राहिला नाही. जेव्हा मी प्रत्येकाच्या मध्यभागी बसलो तेव्हा सर्व मुले माझा अपमान करतील, तर शांत राहणे चांगले आहे. वेळ हळूहळू जात होता आणि आता आमच्या वर्गाचे नाव जाहीर केले गेले. सर्वप्रथम मला आणि माझ्या वडिलांना स्टेजवर बोलावण्यात आले. माझे हृदय हळूहळू धडधडत होते. मी माझ्या जागी शांतपणे बसलो. माझ्या डोळ्यात अश्रू येत होते. मला माझी चूक लक्षात आली. मी माझ्या वडिलांना आणले पाहिजे होते, पण मी स्वतःला बळकट केले होते. म्हणून लवकरच मी हार मानू शकत नाही. मी माझ्या जागेवरून उभे राहण्याचे धाडस केले आणि एकट्या स्टेजकडे निघालो. सर्व विद्यार्थी मला काळजीपूर्वक पाहत होते. प्रत्येकाला माझ्या वडिलांना भेटण्याची इच्छा होती, पण मी प्रत्येकाच्या इच्छा नष्ट केल्या आहेत. मी स्टेजवर चढता शिक्षकांनी माझ्याकडे पाहिले आणि सांगितले की अर्जुन, तुझे वडील कोठे आहेत? त्यांचं ऐकल्यानंतर मी एक दीर्घ श्वास घेतला आणि त्यांच्याकडून माईक घेतला आणि प्रथम सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार केला आणि नंतर मी ठरवलेल्या हळू आवाजात माझी तीच गोष्ट पुन्हा केली. मला ऐकून त्यांनी मला आशीर्वाद दिला की लवकरच तुझे वडील निरोगी होतील आणि तो माझ्याकडे पुरस्कार दिला. पण माझ्या वडिलांनी खूप कौतुक केले की तो एक चांगला माणूस आहे. त्यांनी मला खूप सक्षम केले. हे एक वास्तव होते. मी ही गोष्ट स्वीकारत असे, पण जीभ सांगायला माझी बस नव्हती. पण आज मी खूप निराश झालो. हृदय खूप दुःखी होत होते. माझी इच्छा होती की माझे वडीलसुद्धा मुलांच्या वडिलांसारखे होते. प्रत्येकाच्या वडिलांप्रमाणेच तेही एका उत्तम ठिकाणी काम करत असतील. ते कठोर परिश्रम करत नाहीत. आईस्क्रीम विकू नका. मी मनापासून सोडले होते. सुट्टीच्या दरम्यान जेव्हा मी घराबाहेर पडलो तेव्हा मी माझ्या वडिलांकडे एक नजर टाकली होती, जे मोठ्या कष्टाने उष्णतेमध्ये उभे राहून आईस्क्रीम विकत होते. मी माझ्या डोक्याने घरी पोचलो. पण घरी जाताना मला दिलेली बातमी मला माझ्या जागी आश्चर्य वाटले. मला खरोखरच विश्वास नव्हता की बाबा माझ्याबद्दल इतका मोठा निर्णय कसा काय घेऊ शकतात. कारण मला असे वाटते की ते माझ्यावर खूप प्रेम करतात आणि मला स्वतःपासून दूर जाण्याचा विचारच करू शकत नाहीत. जेव्हा मी घरी पोचलो तेव्हा माझे काका येत होते. आईने माझे सामान पॅक केले आणि ते बाजूला ठेवले. तिच्या डोळ्यात अश्रू आले. माझ्याकडे पाहत असताना ती म्हणाली, तो मुलगा तुला नेहमीच हे हवे होते ना आणि आपल्या काकांच्या घरी जात नाही. त्यांच्या मुलांप्रमाणे एक महान जीवन जगणे. म्हणून मी आणि तुझ्या वडिलांनी असा निर्णय घेतला आहे की तू तुझ्या काकांसोबत राहणार आहेस आणि त्याचवेळी त्यांच्या घरी राहण्यासाठी मी तुझे सामान पॅक केले आहे. तसेही तुझे इंटर स्कूल आता पूर्ण झाले आहे आणि तुझ्या परीक्षेचे केंद्र देखील त्यांच्या स्वतःच्या शहरात असेल. म्हणूनच तू तिथून परीक्षा दे आणि तुझ्या काकांनी तेथील 6 विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवून द्यावा.
आम्ही सर्व खर्च तुझ्या काकांना पाठवू. तू अभ्यास करत तेव्हा तू तुझ्या काकांच्या घरी राहा. हे ऐकून मला आनंद झाला पाहिजे, कारण मला लहानपणापासूनच हे हवे होते. पण आता मला वाईट का वाटले? आई म्हणाली की तुला इतर कोणतीही वस्तू हवी असल्यास मला सांग, मी तेही बांधून टाकेन. माझे हृदय वाईट रीतीने धडधडू लागले. तिने माझ्याकडे पाहण्यास सुरुवात केली आणि म्हणाली की तुझ्या वडिलांच्या व्यवसायाची, त्यांच्या कठोर परिश्रमामुळे, तिच्या समर्पणामुळे तुला खूप लाज वाटत आहे. म्हणून मी आणि तुझ्या वडिलांनी निर्णय घेतला आहे की तू तुझ्या काकांसह दुसऱ्या शहरात राहशील. तुला माहीत आहे काय की वडिलांचा दिवस शाळेत साजरा करत असलेल्या इतर मुलांच्या तोंडातून जेव्हा त्यांना कळले, तेव्हा आज तुझ्या वडिलांना आयुष्यात सर्वात जास्त दुःख अनुभवले होते. सर्व मुले त्यांच्या वडिलांना घेऊन जात आहेत, परंतु तू तुझ्या वडिलांना खोट्या तोंडाने सांगितले नाहीस की तो तुमच्यावर शाळेत येतो, कारण तू तुझ्या वडिलांना इतरांसमोर घेऊ इच्छित नव्हतास. लोकांना माहीत आहे की आईस्क्रीम विकणारी व्यक्ती तुझा वडील आहे. हेच कारण आहे की तू तुझ्या वडिलांना आज शाळेत न्यायचे ठरवले नाहीस. तुझ्यासाठी एक चांगला निर्णय आहे आणि तू देखील तेच हवे आहे. तुझ्यासाठी जे चांगले आहे ते नेहमीच आम्ही तुझ्यासाठी केले आणि हेच तुझ्यासाठी चांगले आहे. तर आता आम्ही तुझ्यासाठी असेच करत आहोत. त्यांचे ऐकून मी माझ्या जागी गप्प बसलो, कारण आता माझ्यासाठी ते खरोखर सहनशीलतेपासून दूर होते. हे बरोबर होते. मला माझ्या वडिलांचे नाव आवडले नाही, परंतु मला माझे कुटुंब सोडायचे नव्हते. मी काहीही बोलण्यापूर्वी माझ्या आईने असे म्हणायला सुरुवात केली की मी काही काळ गप्प बसलो असताना तुला काहीच हरकत नाही. एकीकडे हृदयात एक भीती होती की जर एखाद्याला वडिलांबद्दल कळले तर मग माझा आदर काय असेल. दुसऱ्या बाजूला भीती अशी होती की मी माझ्या कुटुंबापासून दूर जाऊ. आता या लोकांनी माझ्यासाठी एक निर्णय घेतला होता, म्हणून मला याचा काहीच हरकत नव्हती. मी माझ्या आईला सांगितले की मी जाण्यास तयार आहे आणि मी खोलीत शांतपणे बसलो. सामान तपासण्यास सुरुवात केली. जर खरोखर काहीतरी शिल्लक असेल तर मी तेही ठेवतो. जेव्हा वडील घरी परत आले तेव्हा थोडा वेळ घालवला गेला. ते हाताने घरात शिरले होते. त्यांना पाहून मला धक्का बसला. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. चेहरा चिंताग्रस्त होता. सोडण्याच्या माझ्या निर्णयामुळे ते खुश नव्हते, पण मी काहीही बोललो नाही. काही काळानंतर काका असे म्हणू लागले की आपण आता चलायला पाहिजे. मी जाण्यास तयार होतो, पण माझ्या वडिलांना मिठी मारण्याचा माझा हेतू होता. जेव्हा मी त्यांच्याजवळ होतो तेव्हा त्यांनी त्यांचा चेहरा वळवला. माझ्या मनाला काहीतरी घडले असे वाटले. काही काळ असे वाटले की जणू एखाद्याने माझ्या तोंडावर थाप्पड मारली असेल. मला एकदा त्यांच्या छातीवरून घट्ट मिठी मारायची होती. मी आता परत येईन हे माहीत नाही, पण त्यांनी मला वेळ दिला नाही. ते खोलीच्या आत शांतपणे गेले. माझ्या डोळ्यात अश्रू आले. हृदय वाईट रीतीने धडधडत होते. आई पुढे सरकली. तिने माझ्यावर प्रेम केले. ती काळजी घे असे म्हणू लागली. तेथून बरेच नाव आणि आदर मिळवशील. तिथे आपल्याला आपल्या वडिलांच्या नावाची भीती वाटणार नाही. मी त्यांच्याकडे एक नजर टाकली आणि मला सांगितले की माझ्या आईला माझ्या वडिलांना भेटावे लागेल. त्यांनी मला भेटायला नकार दिला की मला मुलाला भेटायचं नाही. त्यांनी स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यांनी मला आधीच सांगितले आहे की जर माझी उपस्थिती माझ्या मुलाला वाईट वाटत असेल तर मी त्याच्याबरोबर स्वतःला आनंदी करेन. तू येथून जा आणि स्वतःची काळजी घे. हे बोलल्यानंतरही ती थांबली नाही आणि खोलीच्या आत परत गेली. माझे डोळे माझ्या पालकांचा शोध घेत असताना मी त्यांच्या मोठ्या कारमध्ये काकांसह शहरात गेलो. त्याचे घर खूप आलिशान होते. मी घरात प्रवेश करताच दोन्ही काकांच्या मुलांनी मला मिठी मारली. ते मला पाहून खूप आनंदी झाले. जेव्हा काकूंनी मला पाहिले तेव्हा तोंड संकुचित झाले, जसे त्यांना या घरात येणे अजिबात आवडले नाही. पण मग माझे आयुष्य काकांच्या घरी येथे जाऊ लागले. 1 महिना गेला होता. माझी परीक्षा जवळ आली होती. माझे परीक्षा केंद्र काकांच्या शहरात पडले होते. मी येथून माझी इंटर परीक्षा देत होतो.
मला अभ्यासामध्ये खूप वाटत होते, पण कुठेतरी मी माझ्या पालकांना चुकवायचो. मी माझ्या फोनवर माझ्या आईशी बोलायचो, पण वडिलांशी बोललो नाही. त्यांच्याशी बोलण्यासाठी मला त्यांचा आवाज ऐकण्याची खूप आवड होती. मी माझ्या आईला माझ्या वडिलांशी बोलण्यास अनेक वेळा सांगितले होते. आई म्हणाली की तू फक्त तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे. काका येथे चांगले होते, ज्यांची मुले पण चांगली होती, पण काकू अजिबात चांगली नव्हती. तिला तिच्या संपत्तीचा खूप गर्व होता. आता ती आमच्या घरी का आली नाही हे मला आता समजले, कारण त्यांना गरिबांशी अजिबात संवाद साधण्यास आवडत नव्हता. मी काका आणि काकूंच्या चर्चा ऐकायचो. आपण आपल्या पुतण्याला इथे का आणले, असे तिने अनेक वेळा काकांशी भांडण काढले. मी या गरीब लोकांचा धिक्कार केला आहे. आता आणि ते आमच्या घरी येतील, अभ्यास करतील. काका काकींना शांत आवाजात सांगत होते. जर अर्जुनला कळले तर तो 1 मिनिटसुद्धा इथे थांबणार नाही. तो माझ्या भावाचा मुलगा आहे. त्याने चांगले शिक्षण घ्यावे अशी माझी इच्छा आहे. माझा भाऊ एक गरीब व्यक्ती आहे. जर त्याचा मुलगा इथे राहून यशस्वी झाला तर त्याचा फायदा होईल. काकू म्हणायची की यात आपला काय उपयोग आहे, फायदा तर त्या लोकांचा आहे. मग आपण त्याला इथे का आणले? तो वसतिगृहातही राहू शकतो. मला तुमचा पुतण्या इथे राहायला आलेला अजिबात आवडत नाही. शक्य तितक्या लवकर त्याला येथून सोडा. काकूचे शब्द माझ्या हृदयावर चाकूसारखे वार करत होते, पण मी शांत होतो. काका एक चांगली व्यक्ती आहे याचं मला सांत्वन मिळालं. पण काका, जी काकू माझ्याबरोबर खूप वाईट असायची, असे म्हणायचे की ती येथे तुमच्यासाठी अन्न नाही. काका जे दिवसभर कार्यरत असायचे, ज्यांची मुले अभ्यास करत जात असत. मी दुपारी घरात उपस्थित असताना माझ्या काकूने मला अन्न दिले नाही. मी काकांसमोर जे काही खात असे ते मी खायचो. आता मी गाळ होतो की जेव्हा माझ्या आईवडिलांसोबत होतो तेव्हा माझी आई मला किती चांगले अन्न शिजवायची. त्यांनी मला भुकेले कधीही झोपू दिले नाही. त्यांनी मला कधीही रिकाम्या पोटाचा अभ्यास करून दिले नाही. पण आता मला फक्त काकू तिच्या उपस्थितीत खाण्यासाठी काहीतरी द्यायचे होते. काकू मला बोलण्यावर जळायच्या. मी त्यांना चांगले सांगावे हे मला मनावर असायचे, परंतु नंतर मला असे वाटते की मी त्यांच्या स्वतःच्या घरात राहत असल्यास मी त्यांना कसे उत्तर देऊ. इथली परिस्थिती खूप वाईट होती. घर खूप मोठे होते, परंतु हे मोठे घर माझ्या लहान घरात 1 मिनिट देखील आरामदायक नव्हते. एक दिवस काकूंनी मर्यादा ओलांडली होती. ती कोणत्या जन्मावर बदला घेत आहे हे मला माहीत नाही. एके दिवशी त्यांनी स्वतःच्या पर्समधून पैसे गायब केले आणि मी चोरी केल्याचा आरोप केला. ती एक गोंधळ निर्माण करत होती. मी माझ्या काकांच्या डोळ्यात पडावे अशी तिची इच्छा होती आणि काकांनी मला माझ्या घरी नेले पाहिजे. पण मला खात्री होती की माझे काका माझ्यावर नक्कीच विश्वास ठेवतील. माझा विश्वास त्या दिवशी काकाजींकडून उठला जेव्हा त्यांनी मला आपल्या पत्नीच्या शब्दांवर विश्वास ठेवला. त्यांनी माझ्या मुद्द्यावर विश्वास ठेवला नाही. मला आश्चर्य वाटले की जे काका काहीही विचार करू शकतात की मी त्यांच्या पत्नीच्या पर्समधून पैसे चोरू शकतो. काकांनी काकूच्या आदेशानुसार माझे कपडे शोधले. तेव्हा त्यांनी त्यांच्याकडून पैसे काढले. काकू म्हणाली की हे माझे पैसे आहेत, पण माझ्या पैशातून मी माझ्या घरातून आणले जे वडिलांनी मला दिले. काका यांनी मला काहीही सांगितले नव्हते, पण त्यांचे डोळे बदलत होते. त्या दिवसापासून त्यांनी माझ्याशी बोलण्यासाठी कमी केले होते. मला समजले की आता या घरात माझा दर्जा नाही. मी माझ्या घरी परत जावे, पण मी माझा अभ्यास मध्यभागी कसा सोडू शकतो. आईसुद्धा एक छोटीशी चर्चा होती. ती माझ्याशी जास्त बोलली नाही, फक्त माझ्या अभ्यासाबद्दल विचारत असे. कधीकधी मी त्यांना सर्व काही सांगू इच्छितो आणि असे म्हणू इच्छितो की मला तुमच्याकडे यावे लागते, पण मला हिंमत होत नाही. वेळ जात होता. मी इथे राहिलो हे पूर्ण वर्ष झाले होते. यावेळी मी एकदा माझ्या वडिलांशी बोललो नाही. त्यांचा चेहराही पाहिला नाही. माझे हृदय आतमध्ये पोकळ बनत होते. दर महिन्याला ते माझ्या खात्यात माझ्या आवश्यकतेनुसार पैसे पाठवत असत.
जेणेकरून मी माझा स्वतःचा खर्च पूर्ण करू शकेन आणि माझ्या शिक्षणावरही पैसे गुंतवू शकेन. मी फक्त काकांच्या घरात राहत होतो, परंतु माझ्या अभ्यासाचा सर्व खर्च माझ्या वडिलांच्या कमाईमुळे चालू होता. मलाही विद्यापीठात दाखल करण्यात आले. माझे वडील दूर असूनही माझ्यासाठी बरेच काही करत होते. हेच कारण मला त्यांच्याशी बोलण्यासाठी खूप कॉल येत होता. आजही हा एक दिवस होता. सकाळपासून माझी तब्येत खूप विचित्र होत होती. मला काहीही चांगले आवडले नाही. काकू देखील लहान गोष्टींवरून नोकरदारांवर ओरडत होती. तिने मला काकांसमोर काहीही सांगितले नाही. म्हणूनच नोकरांवरील त्यांचा सर्व राग दूर करण्यासाठी सवय आहे. पण काका मला सोडल्यानंतर मला वाईट म्हणायचे. माझा मोबाईल फोन वाजला तेव्हा मी माझ्या खोलीत बसलो होतो. जेव्हा मला कॉल आला तेव्हा मी माझ्या आईचा रडण्याचा आवाज पुढच्या बाजूने ऐकला. ती म्हणाली, "मुला, तू लवकरात लवकर घरी पोहोच. तुझ्या वडिलांचा शेवटचा श्वास चालू आहे. त्यांचे आरोग्य अजिबात चांगले नाही. त्यांना तुला भेटायचे आहे की आजही ते तुझ्या वडिलांना मिळवतील." हे ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी म्हणालो, "आई नाही, तू याबद्दल कसे काय बोलत आहेस? इथे आल्यानंतर मी प्रत्येक क्षणी तुम्हाला आठवले आहे." मी माझ्या वडिलांशी बोलण्यासाठी प्रत्येक क्षणी अस्वस्थ होतो. मी आता येथून निघून येत आहे. मी हे बोलताच मी लगेच माझे सामान पॅक केले. काका त्यावेळी कार्यालयात गेले होते. मी स्वतः माझ्या मोबाईलवरून आपत्कालीन तिकिटे तयार केली आणि काकांना माहिती दिल्यानंतर मी रेल्वे स्थानकावर पोहोचलो. काका माझ्याबरोबर येऊ शकले नाहीत. त्यांचे कार्यालयात काम होते, पण ते म्हणाले की ते संध्याकाळी तिथून येतील. मी पहिल्या ट्रेनमधून घरी निघून आलो. 4 तास प्रवास केल्यावर जेव्हा मी घरी पोचलो तेव्हा आईच्या म्हणण्यानुसार वडील त्यांच्या खोलीत त्यांच्या तुटलेल्या पलंगावर बसले होते. हे पाहून मला खूप वाईट वाटले की ज्या दिवाणावर मी झोपत असे. जर माझ्या वडिलांना ते हवे असेल तर मी त्यावरही खोटं बोलू शकेन, पण ते अजूनही माझ्यासाठी ठेवण्यात आले होते. वडिलांची स्थिती पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले. माझे हृदय दुःखी होते. मी पटकन माझ्या वडिलांना माझ्या छातीवर घेतले आणि रडायला लागलो. मी म्हणालो, "बाबा, तुम्हाला काही होणार नाही. मी तुम्हाला काही करू देणार नाही. मी तुम्हाला सोडणार नाही." मी माझ्या आईला सांगितले की तू वडिलांना रुग्णालयात का दाखल केले नाहीस? आईने असे म्हणायला सुरुवात केली की मुलाने स्वतःकडे लक्ष दिले आहे. तुझ्यावर नेहमीच कठोर परिश्रम केले गेले आहे. ते आपला आजार वाढवत राहिले. तुझ्या वडिलांना एक हृदय समस्या आहे. त्यांचा उपचार मिळाला नाही आणि आज ते पाहतात. त्यांचा श्वास अडकला आहे. मी म्हणालो, "नाही बाबा, तुम्ही हे करू शकत नाही. मी तुम्हाला आत्ताच रुग्णालयात घेऊन जाईन." वडिलांनी माझा हात धरला आणि म्हणाले की मुला, तुझा कान जवळ आण. मला तुला काहीतरी सांगायचे आहे. मला मरण्यापूर्वी माझ्या हृदयावर कोणतेही ओझे घालायचे नाही. मी वडिलांच्या तोंडाकडे माझे कान ठेवले. वडिलांनी मला काय सांगितले होते त्याने माझ्या इंद्रियांना उडवले होते. ते म्हणाले की मी तुझा पिता नाही. मी तुला कचऱ्यातून उचलले होते. तुला तिथे कोणीतरी सोडले होते, ते मला माहीत नाही. आम्ही दोघेही पती पत्नी होतो. मी तुला घरी आणले आणि आम्ही आमचे खरे मुलं आहे असे तुला वाढवले. मी स्वतःच्या मते तुझ्यासाठी सर्व काही केले, पण कदाचित तुला पाहिजे ते करू शकला नाहीस. मुला, आता तू काळजीत आहेस. जर मी मरण पावलो तरीही तू दुःखी होणार नाहीस, कारण तू माझे खरे मूल नाहीस. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. माझे शरीर दगड बनले होते. वडिलांनी हे सांगितल्यावर त्यांना जोरात हिचकी आली होती. त्यांनी त्यांचे डोळे फाडले होते. त्यांचे शरीर कोणतेही कृती करण्यास अक्षम होते. मी माझ्या वडिलांना त्रास दिला. त्यांनी एक आवाज केला आणि आता वडिलांनी हे जग सोडले होते. आज आयुष्यात प्रथमच मला समजले की सर्व काही माझ्यासाठी संपले आहे. मी ओरडत होतो. आमचे सर्व काही उद्ध्वस्त झाले. माझी प्रकृती निर्जीव प्रेतासारखी होती. वडील मरण पावले आणि ते माझ्यापर्यंत पोहोचून मरण पावले. मी तिथे बसलो होतो.
माझे डोके धरून. माझे जग नष्ट झाले. संध्याकाळी वडिलांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. आमचे सर्व नातेवाईक सभागृहात उपस्थित होते. मी त्यांचे स्वतःचे मूल नाही हे कोणालाही माहीत नव्हते. वडिलांनी सर्वांना सांगितले की मी त्यांचा स्वतःचा मुलगा आहे. हे सत्य फक्त मला आणि माझ्या आईला माहीत होते. वडील या जगात जगू शकले नाहीत. पण मी माझ्या आईची माफी मागितली होती आणि तिला सांगितले, आई, मी माझ्या वडिलांशी बरेच चुकीचे केले, पण आता मी कोणावरही काही चुकीचे करू शकत नाही. माझ्याकडे नोकरी नव्हती. दुसऱ्या दिवशी मी माझे घर चालवण्यासाठी माझ्या वडिलांचा हात घेतला आणि तिथे माझ्या शाळेजवळ आईस्क्रीम विकण्यासाठी उभा राहिलो. जेव्हा प्रत्येकाने मला पाहिले तेव्हा प्रत्येकजण स्वतःचे सत्य आहे की आईस्क्रीम विकणारी व्यक्ती माझे वडील होते. पण आता मला कोणाच्याही शब्दांची हरकत नव्हती. आता मला कळले आहे की वडील अशी एक व्यक्ती आहे जी आजपर्यंत बदलली नाही. त्यांच्यासारखा कोणीही नाही. जगातील बरेच लोक तुमच्यासाठी उभे राहतील, पण वडिलांसारखे कोणीही नाही. वडील हाच खरा पालक आहे.